अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नाजरीन, इस्तकबाल है आपका वायरल न्यूज़ लाइव स्टूडियो जलगांव में। मैं आपका मेज़बान हाफिज़ अब्दुल रहीम। नाजरीन, एक बड़ी बीमारी हेमोफीलिया एक ऐसी बीमारी है कि जिस्म में चोट लगने के बाद खून या तो लीक हो जाता है या फिर बाहर निकलने के बाद बंद नहीं होता। हेमोफीलिया एक ऐसी बीमारी है कि इंसान को अगर लग जाए तो बचना मुश्किल हो जाता है। जिस्म में जख्म लग जाने के बाद खून या तो अंदर लीक हो जाता है या फिर बंद नहीं होता। ऐसी बीमारियों का इलाज ज़िला के हर सिविल हॉस्पिटल में होना चाहिए। हर सिविल हॉस्पिटल में एक सेंटर होना चाहिए। महाराष्ट्र में कुछ बड़े शहर मुंबई, पूना, नासिक, जहां पर यह सेंटर मौजूद है, दूर दराज से लोगों को बड़ी मुश्किल और परेशानियों का सामना करना पड़ता है। हेमोफीलिया सोसाइटी के अध्यक्ष हर्षल काड़े साहब ने यह मुतालबा धुलिया के अंदर एक मीटिंग के अंदर किया और कहा कि महाराष्ट्र सरकार को इस बात की तरफ तवज्जो देना बहुत ही जरूरी है कि हर सिविल हॉस्पिटल में हेमोफीलिया का सेंटर होना चाहिए। अतीक खान की रिपोर्ट के साथ मैं हाफिज अब्दुल रहीम, जलगांव। 78 पेशंट एक्सपायर झाले। काय कोर्ट अजून एवढं जर आहे तर हा सिरियस इश्यू आहे। मग गव्हर्नमेंटला त्यांनी डायरेक्ट काही करा, पण हे तुम्ही एवढे पैसे उपस्थित केले, उपलब्ध केले पाहिजे, सुरुवात केली पाहिजे। नाही काही करून पण सुरुवात केली पाहिजे। आणि म्हणून 2012 मध्ये आपण जी पीआयएल टाकली, 2013 मध्ये त्यांनी प्रायव्हेट तत्वावर 4 सेंटर चालू केले। माहिती आहेत ना? 4 सेंटर ठाणे, अमरावती, सातारा आणि नाशिक। 4 सेंटर चालू झाल्याच्या नंतर आता आपलं उद्दिष्ट असं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्हाला सेंटर हवं। आपण पीआयएल मध्ये सांगितलं आम्हाला इथून नाशिकला आम्ही का जायचं एवढं लांब, आणि जर ब्रेन माझ्या ब्लीड मध्ये डोक्यात जर ब्लीड झालं तर नाशिक पर्यंत जाईपर्यंत जर पेशंट रस्ता जगवला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? तर आम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेंटर हवं आहे। आणि ही मागणी जेव्हा आपण लावून धरू तेव्हा ही मागणी आपली मान्य होणार। त्याच्यानंतर पुढच्या स्टेजमध्ये अजून 4 सेंटरचं प्रपोजल दिलं। आता अहमदनगर आपण चालू केलं, आता औरंगाबाद आता 3 सप्टेंबरला चालू होतंय, रत्नागिरी चालू झालाय, त्याच्यानंतर ससून मध्ये आता फॅक्टरी ठेवलेली आहे, केएम मध्ये फॅक्टरी ठेवलेली आहे। असं करत 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 आपल्याला सगळ्या जिल्ह्यांमध्ये पोहोचायचं। आणि शक्य तुम्ही म्हणाला हो हे काय सगळं एवढं कुठं होतंय का? कोणतीच गोष्ट या जगामध्ये अशक्य नाही, पण तुम्ही आधी ठरवा। जर तुम्ही मनोमन जर ठरवलं तर हे शक्य आहे। त्याच्यासाठी काय मार्गदर्शन करायला लागलं तर आम्ही आहोत। आमचे अजय बलांडे सतत माझ्या पाठीमागे असतात। मुंबई चॅप्टर मध्ये बारीक लक्ष असतं त्यांचं। आता सगळीकडे काही जरी असलं तरी आज आपले राईट्स। दुसरी गोष्ट डिसेबिलिटी ऍक्ट, पहिला ऍक्ट आला 1995 मध्ये, तेव्हा गव्हर्नमेंटला फक्त 3 अपंग माहिती होते, अपंग, मुका, आंधळा। 3 अपंग शिवाय काय त्यांना जास्त अपंग माहिती होते। आता 21 अपंग आपल्या याच्यामध्ये आलेले आहेत, त्याच्यामध्ये हिमोफिलिया सुद्धा आलेला आहे। पण अजून हिमोफिलियाला अजून गव्हर्नमेंटच कन्फ्युजन मध्ये, काय यांना रिझर्वेशन द्यायचं का, यांना सर्टिफिकेट कसं द्यायचं, त्यांना नोकरीमध्ये रिझर्वेशन द्यायचं का, शिक्षणामध्ये रिझर्वेशन द्यायचं का, अजून काय, हे सगळं होईल। आस्ते आस्ते सगळं होईल। पहिल्यांदा कायदा तर करा, कायदा झाला मग कायदा जर कोणी मोडला तर त्याची सजा होते। कायदा कोणी मोडला? गव्हर्नमेंट। कायदा गव्हर्नमेंट तुम्ही बनवलाय ना, तो जर तुम्ही मोडला तर आपण कोर्टाकडे दाद मागू शकतो, हे गव्हर्नमेंटने कायदा बनवलाय आणि त्यांनी मोडलाय, कायदा मोड